हा कोश शिक्षणामध्ये आजपर्यंत दुर्लक्षिला गेलेला परंतु महत्वाचा असा हा मनोमय कोश आहे. मन के हारे हार है, मन के जीते जीत, मन को मार बेड़ा पार, मन लोभी मन लालची मन चंचल मन चोर, मन के मते न चलिए पलक पलक मन और, मन बिन लगाम का घोडा है. म्हणूनच तर मनाच्या विकासासाठी सत्संग आवश्यक आहे आणि स्वाध्याय गरजेचा आहे. म्हणूनच आद्य शंकराचार्य म्हणतात, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. क्रम बघूयात आपण. क्रम आहे तो अगोदर सत्संग, सत्संगातून निस्संगता म्हणजेच वैराग्य, वैराग्यातून विवेक अर्थात निर्मोहत्व, विवेकापासून स्थिर तत्वज्ञान म्हणजे निश्चल तत्व, आणि निश्चल तत्वातून जीवनमुक्ती ही. मात्र या सर्वाची सुरुवात कुठून होते ते ती सत्संगातून होते. मग हा सत्संग विद्यार्थ्याला कुठे लाभावा तर शिक्षणातच लाभावा, अर्थात आचार्याच्या सानिध्यात सुद्धा लाभावा. आचार्याचं सानिध्य हे सत्संगाकरता सगळ्यात महत्त्वाचं ठरावं हे या ठिकाणी अपेक्षित आहे. मनामुळे मनुष्याला खरे म्हणजे मनुष्य ही संज्ञा प्राप्त झाली आहे. अर्थात मन सक्रिय आहे म्हणूनच तर आपण मनुष्य आहोत. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे षड्रिपू मनाच्याच आश्रयाने तर राहतात. अर्थात मन आनंद व दुःख, राग व द्वेष, मान व अपमान, आशा व निराशा यामुळे उत्तेजित होते व अशांत राहते. मन रजोगुणी असल्याने नेहमी चंचल राहते. मनामध्ये अनेक इच्छा असतात, नेहमी त्याला काही ना काही हवे असते. बरं किती प्रमाणात हवे आहे याची निश्चित मर्यादा सांगता येत नसते. म्हणूनच मनाला संतुष्ट ठेवणे अतिशय अवघड बाब आहे. मन ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांचा स्वामी आहे. स्वतःच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी मन शरीर व प्राणाची सुद्धा पर्वा करीत नाही. उदाहरण घेऊयात. डायबिटीस. मला डायबिटीस आहे. डायबिटीसला पथ्य असणारे पदार्थ ते मला खायला लावते, म्हणजे इंद्रियांना खायला लावते. खाल्ल्यानंतर डायबिटीस वाढतो, त्रास होतो, मग मन पश्चाताप सुद्धा करते. पश्चाताप केल्यानंतर सुधारणा होतात त्याच्यामध्ये नाही. हे मन मला पुन्हा खायला लावते. गोड गोड पदार्थ खायची इच्छा त्या मनामुळेच तर होते. मनाला सुख व दुःख दोन्हीचे अनुभव होतात. गोडी वाटणाऱ्या पदार्थात मनाची आसक्ती वाढते, सुख वाटणाऱ्या पदार्थात मनाची आसक्ती वाढते. नाही मिळाले तर मन दुःखी होते. मित्र हो, एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे मनुष्य केवळ मनामुळेच हवे ते प्राप्त करू शकतो. मग अशा महत्त्वाच्या मनाला वश करणे, संयमात ठेवणे हाच तर शिक्षणाचा महत्त्वाचा भाग असावाच हवा. वास्तविक पाहता संपूर्ण शिक्षण प्रक्रियेत हाच महत्त्वाचा आयाम ठरावा. कारण शिक्षणाने प्राप्त होणारे जे व्यक्तिमत्व आहे त्याचा महत्त्वाचा पैलू मनच आहे, अर्थात मनोमय कोश आहे. मग अशा शक्तिशाली मनाला एकाग्र, शांत व अनासक्त बनविणे, तसे सद्गुणी, संयमी व संस्कारी बनविणे हेच तर शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य आहे. बॉडी इज कंट्रोल्ड बाय ब्रेन, ब्रेन इज कंट्रोल्ड बाय माइंड, मग माइंड इज कंट्रोल बाय हुम. खरे म्हणजे जे माइंड म्हणजे मन मनाला कंट्रोल करते त्यालाच तर शिक्षण म्हणतात. शरीर यंत्रशक्ती, प्राण कार्यशक्ती, तर मन विचारशक्ती, भावनाशक्ती व इच्छाशक्ती आहे. मनाचे शिक्षण म्हणजे नैतिक शिक्षण, मनाचे शिक्षण म्हणजे मूल्य शिक्षण, मनाचे शिक्षण म्हणजे धर्म शिक्षण होय. मग या संदर्भात शाळेमध्ये कोणते कोणते उपक्रम घेता येतील
शाळेमध्ये संगीत, गीत, स्तोत्र, कथाकथन, पोवाडे, चिंतनिका, उत्तम काव्य वाचन, कवितांचे रसग्रहण, श्लोक, सुवचने, नाट्यछटा, कीर्तने, व्याख्याने, सैनिकांच्या उत्कट अनुभवाचे कथन, प्रेरणादायी अनुभव, पोवाड्यामध्ये उदाहरणार्थ तानाजीचा, भगतसिंगाचा पोवाडा, अशा अनेक बाबी हव्या आहेत. सावरकरांच्या राष्ट्रप्रेमाच्या कविता, विषयांची निवड करून निबंध स्पर्धा, इत्यादी इत्यादी इत्यादी. अहो, विद्यार्थ्याच्या हृदयाला हात घालतील असे वक्ते आपण जर शाळेत आणले तर काय होईल? विद्यार्थ्याच्या ओठावर कोणते गीत हवे यासाठी जाणीवपूर्वक नियोजन केल्यासारखे होईल. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना कशी रुजवता येईल याचे सुद्धा नियोजन केल्यासारखे होईल. मनाच्या सर्व भावनांना स्पर्श करणारे वक्ते हवेत. मुलांनी काय वाचावं याचं नियोजन मात्र शाळांना करावं लागेल व ते अंमलात आणावं लागेल. मनाचे अनुकूल व प्रतिकूल भाव देणारे प्रत्यक्ष अनुभव मुलांना द्यावेत व असे अनुभव देणारे साहित्यही शाळेमध्ये उपलब्ध असावे. उदाहरणार्थ, गायीने वासराला चाटणे, मांजरीने पिलांना दूध पाजणे, चिमणीने पिलांना भरविणे, बैलाचे मालकावरील प्रेम, घोड्याचे मालकावरील प्रेम, हे अनुभव मनोमय कोशाच्या विकासासाठीच आहेत. टीव्ही, मोबाईल यांना आपल्याला दूर ठेवावं लागेल. एक तर दूर ठेवावं लागेल, नाही तर त्याला समर्थ असा पर्याय द्यावा लागेल. म्हणजे त्यांचा उपयोगी वापर वाढवावा लागेल. भावनिक प्रज्ञा, या भावनिक प्रज्ञेच्या संदर्भात आपण काही प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आणूयात. प्रसंग 1, पहिला प्रसंग. तिघांच्या गटाला प्रश्न विचारण्यात आला, जर तुम्ही जंगलात गेले आणि तेथे तुम्हाला शेजारच्या झुडपातून सिंहाची डरकाळी ऐकू आली, अशा वेळी तुम्ही काय कराल? तिघेही एकदम म्हणाले, आम्ही काय करणार आहोत, जे काय करायचं ते सिंहच करील ना. मित्र हो, ही विचाराची एक चौकट. विचाराची दुसरी चौकट, प्रसंग दुसरा. 3 मित्र जंगलात फिरत होते. जंगल घनदाट होते. अचानक जवळून कुठेतरी सिंहाची डरकाळी ऐकू आली. तेवढ्यात एकाने स्वतःच्या पिशवीतून बूट काढले. तो बूट घालू लागला तर दुसरे दोघेही त्याला म्हणाले, अरे, स्वतःला शहाणा समजतो काय? तू काय सिंहापेक्षा जोरात पळणार आहेस? तो म्हणाला, मला सिंहापेक्षा जास्त जोरात पळायची गरजच नाही. मी तुमच्यापेक्षा जोरात पळालो तरी पुरे आहे. ही विचारांची दुसरी चौकट. विचारांची तिसरी चौकट. एक काळवीट जंगलामध्ये आहे. ते काळवीटाचा पाठलाग सिंह करीत आहे. काळवीट जोरात पळत आहे. सिंह त्याच्या पाठीमागे जोरात पळत आहे. असं पळता पळता त्या शर्यतीमध्ये सिंहाने एकदा ठरवलं की आता पळून होणार नाही, आपण एक जोरात उडी मारावी आणि त्या काळवीटाच्या अंगावर झेप घ्यावी. सिंहाने तसं केलं. तर काळवीटाने क्षणभरच विचार केला आणि क्षणभर विचार करून त्यांनी विचाराची चौकट बदलली. पहिल्याची चौकट त्यांनी सोडून दिली. एका जागेवर तो स्थिर राहिला. आपली शिंग सिंह जो वरून उडी मारत आहे त्याच्या दिशेने केली. क्षणार्धात सिंह खाली आला आणि त्याची शिंग, काळवीटाची शिंग त्या सिंहाच्या पोटात घुसली. पारडं बदललं. जे काळवीट मरणार होतं ते आता सिंह मराला. मित्र हो, ही विचारांची तिसरी चौकट. विचारची चौकट बदलली तर काय होतं याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. पहिल्या उदाहरणामध्ये न्यूनगंड आहे. न्यूनगंड असणे ही एक प्रकारची विचारांची चौकटच आहे. कुठलेही काम आपल्याला जमणारच नाही, ते आपल्या आवाक्याच्या बाहेरचे आहे, हाच विचार सतत असतो. यावर मात कशी करायची? मानसतज्ञ म्हणतात,
तुम्ही जसा विचार करत आला आहात तसाच विचार करत राहिलात व आजपर्यंत जसे वागत आला आहात तसेच वागत राहिलात तर आजपर्यंत तुम्हाला जे मिळाले आहे तेच पुन्हा मिळेल. यापेक्षा नवीन काय मिळावे वाटत असेल तर नवीन वेगळा विचार तुम्हाला करायला हवा. आता थोडा आपण भावनांकाकडे हळूहळू वळूयात. इमोशनल कोशंट, भावनिक प्रज्ञा. यासाठी सगळ्यात अगोदर काय आहे तर भावनेवरचं नियंत्रण महत्वाचं आहे. 20व्या शतकापर्यंत असे समजले जायचे की ज्याचा इंटेलिजंट कोशंट म्हणजेच IQ म्हणजेच बुद्ध्यांक जास्त आहे ती सर्वात उत्तम व्यक्ती, ती व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकते. नंतर आपल्या प्रत्यक्ष अनुभवावरून असे लक्षात येऊ लागले की हे पूर्ण सत्य नाही, कारण बुद्ध्यांक जास्त असणारी असंख्य मुले प्रत्यक्ष जीवनात अपयशी ठरताना आपण पाहत आहोत. याउलट बुद्धिमत्तेने सामान्य मुले लौकिक जीवनात असामान्य कामगिरी करीत असतानाही आपण पाहतो. यावर संशोधन झाले आणि लक्षात आले की IQ अर्थात बुद्ध्यांक याच्या इतकेच EQ म्हणजे इमोशनल कोशंट भावनांक हाही महत्वाचा आहे. भावना नियंत्रण करण्याची कसब ज्याच्याकडे उत्कृष्ट आहे अशी व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते. म्हणून आता आपण भावनिक प्रज्ञा म्हणजे काय तिकडे पाहूयात. 1990 साली अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीच्या पीटर सॅलोव्ही व जॉन मेयर या मानसशास्त्रज्ञांनी प्रथमच भावनिक प्रज्ञा ही संकल्पना मांडली. मात्र आपल्या देशात वेद उपनिषदापासून हा विचार आपल्या तत्ववेत्यांनी करून प्रत्येक व्यक्तीला सुसंस्कारित करण्याच्या योजना तयार करून हजारो वर्ष त्या अंमलात आणल्या होत्या. आजच्या शिक्षणात तुम्ही आम्ही पाहत आहोत, आजच्या शिक्षणात संस्काराचा अभाव आहे. त्यामुळे मुलांचा बुद्ध्यांक 10-20 अंकांनी वाढला असला तरी त्याचा भावनांक इमोशनल कोशंट कमी कमी होत चाललेला दिसतोय. त्यामुळे सध्याची पिढी तांत्रिकदृष्ट्या हुशार दिसत असली तरी चिडचिडी, उदास, उद्विग्न, एकांटी, तापट, निराश, निद्राणाशी, व्यसनाधीन आणि भावनिक असंतुलन असलेली जास्त प्रमाणात जाणवते आहे. ज्या मुलांची भावनिक प्रज्ञा वाढते त्यांच्यात अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची, सहकार्याची, साहचर्याची भावनाही वाढते. आक्रमकता, चिंता, नैराश्य, औदासीन्य हे कमी होते. मित्र हो, जसे जसे तंत्रज्ञान प्रगत झाले तसे तसे आयुष्यातील दगदग आणि ओझे फक्त वाढले आहेत. वरवर पाहता पूर्वीपेक्षा जीवन सुधारलेले वाटते, पण खोलात जाऊन पाहिले तर लक्षावधी लोक व युवक नैराश्य घालवणाऱ्या औषधावर अवलंबून आहेत. ताणतणावासंबंधित आजाराची साथच आली आहे. लोकसंख्येचा मोठा भाग अल्कोहोलसारख्या कृत्रिम चेतकावर अवलंबून राहण्याच्या अधीन झाला आहे. पर्यायाने आत्महत्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भगिनी निवेदिता काय म्हणतात या संदर्भात ते त्यांच्या शब्दात पाहूया. त्या म्हणतात, शिक्षा का केवल एक ही रास्ता है, वह यह है कि आरंभिक शिक्षा के तमाम वर्षों में इस बात का ध्यान रखा जाए कि भावनाओं को दिशा प्रदान करने से अधिक महत्वपूर्ण और कुछ भी नहीं है. इसलिए हमारी शिक्षा में हृदय छूने की क्षमता होनी चाहिए. मुझे सदा यह प्रयास करते रहना है कि मैंने जितना लिया और अब भी ले रहा हूँ उतनी ही मात्रा में मुझे देना भी है. मित्र हो, यानंतर आपण अत्यंत महत्त्वाचा कोश संपवून विज्ञानमय कोशाकडे आपण जाऊयात.